नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारच्या शिक्षण धोरणावर कठोर टीका करत भाजपाचे 3C केंद्रीकरण आणि व्यापारीकरण आणि संप्रदायीकरण शिक्षण व्यवस्थेचं नुकसान करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांनी दावा केलाय की केंद्र सरकारने शैक्षणिक संस्थांचं खासगीकरण करून लोकांवर महागडं शिक्षण लादलंय। याशिवाय UGCच्या नव्या नियमांमधून राज्य सरकारांना विद्यापीठांच्या नियुक्ती प्रक्रियेतून वगळण्यात आल्याचा आरोप करत ते संघ राज्यासाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सोनिया गांधींच्या म्हणण्यानुसार 2014 पासून तर एकूण 90,441 सरकारी शाळा बंद झाल्या आणि त्या जागी 42,944 खासगी शाळा उभारण्यात आल्या। शिक्षण संस्थांमध्ये भ्रष्टाचार वाढला असून केंद्र सरकार संप्रदायीकरणावर भर देत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। शालेय अभ्यासक्रमातून महात्मा गांधींची हत्या आणि मुघल इतिहास वगळला जात असल्याचीही टीका त्यांनी केली आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।